जिनके जल प्रवाह माते गंग का, गले में जिनके सज रहा है हार विष भुजंग का। डमट 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 डमरू कह रहा शिवे शिवम, तरल अनन गगन पवन धरा धरा शिवे शिवम। हे वर्णन आहे भगवान शिवशंकराचे। लंकेचा राजा रावण हा मोठा शिवभक्त होता। एकेवेळी त्याला असे वाटले की आपण भगवान शंकर यांना कैलास पर्वतावरूनच लंकेत घेऊन यावे। त्याने ज्यावेळी कैलास पर्वत उचलण्यासाठी पर्वताखाली हात घातला त्यावेळी कैलास पर्वत हलला आणि भगवान शिवशंकराने पायाच्या अंगठ्याने तो पर्वत पुन्हा दाबला। त्यावेळी रावणाचे हात त्या पर्वताखाली दबले गेले। त्याला खूप वेदना होऊ लागल्या आणि मग त्याने आपली सुटका करून घेण्यासाठी शिवस्तुती करण्यासाठी शिवतांडव स्तोत्राची रचना केलेली आहे अशी आख्यायिका यामागे सांगितली जाते। आता या शिवतांडव स्तोत्रावर आमच्या इयत्ता 3रीच्या विद्यार्थिनी अतिशय सुंदर असं नृत्य सादर करणार आहे। अतिशय सुंदर, खूप अवघड नृत्य होते हे, परंतु एवढ्या लहान मुली असताना देखील त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे हे नृत्य आपल्यासमोर सादर केलेलं आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या।